येस सर, ऑलवेज बी अ लर्नर चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओची सुरुवात सुद्धा आपण एका नव्या विचाराने सुरुवात करणार आहोत. वेन यू फोकस ऑन प्रॉब्लेम यू विल हॅव मोर प्रॉब्लेम्स. वेन यू फोकस ऑन पॉसिबिलिटीज यू विल हॅव मोर अपॉर्च्युनिटीज. याचा अर्थ समजून घ्या. ज्या वेळेला आपण आपल्या समस्येवर प्रॉब्लेमवर फोकस करतो त्यावेळेला आपल्यासमोर आणखी असंख्य समस्या उभ्या राहतात. पण जेव्हा तुम्ही त्या समस्या सोडवण्याच्या पॉसिबिलिटीज म्हणजे संधीकडे पाहतात, विविध प्रकारच्या पॉसिबिलिटीजकडे पाहतात किंवा शोधतात, त्यावेळेला तुम्हाला असंख्य अशा संधी उपलब्ध समोर दिसतात. म्हणजे तो प्रॉब्लेम किंवा ती समस्या सोडवण्यासाठी असलेल्या संधी आपल्याला सापडतात. या विचाराने आपण आजचा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी यामधील पुढचा भाग म्हणजेच लैंगिक प्रजनन आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम लैंगिक प्रजनन म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, वनस्पतीमधून आपण पाहणार आहोत. त्यामध्ये 2 भाग पडतात. एक आहे युग्मक निर्मिती आणि त्यानंतर फलन म्हणजे फर्टिलायझेशन. युग्मक निर्मितीमध्ये आपल्याला अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्राची संख्या निम्मी होते आणि अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होत असते आणि यामुळेच जनक पेशी ह्या एकगुणी म्हणजे हॅप्लॉइड तयार होत असतात, ज्यामध्ये गुणसूत्रांची संख्या ही आपल्याला निम्मी होते म्हणजेच कमी होत असते आणि त्याचबरोबर ती अर्धसूत्री युग्मकांची निर्मिती होते. म्हणजेच ह्याच्यामध्ये ज्या जनकपेशी तयार होत असतात त्या हॅप्लॉइड प्रकारच्या असतात, हे लक्षात घ्यायचं आहे. युग्मक निर्मिती झाल्यानंतर फलन प्रक्रियेस सुरुवात होत असते आणि फलन या प्रक्रियेमध्ये स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशींचा समावेश होत असतो, ज्यांच्यामध्ये या दोनही एकपेशीचा संयोग होतो आणि त्यापासून द्विगुणी युग्मनजाची निर्मिती होते. आणि हे जे द्विगुणी युग्मनज आहे म्हणजे झायगोट त्याला म्हणतात, या निर्मितीच्या प्रक्रियेला आपण फलन असं म्हणत असतात. मग द्विगुणी जे युग्मनज असते त्याचं पुन्हा सूत्री विभाजन होत असते आणि सूत्री विभाजनाने त्यापासून भ्रूण तयार होतो आणि या भ्रूणाची वाढ होऊनच एक नवजात जीव तयार होत असतो. म्हणजे ही फलन ही प्रक्रिया वनस्पतीमध्ये अशा पद्धतीने होत असते. थोडक्यात या प्रजननामध्ये नरजनक आणि मादीजनक अशा 2 जनकांचा सहभाग होत असतो आणि नरजनकांचे पुयुग्मक तर मादीजनकाचे स्त्रीयुग्मक यांचा संयोग होत असतो. जसं इथे दाखवलेलं आहे, नरजनकापासून पुयुग्मक आणि मादीजनकामधील स्त्रीयुग्मक यांचा संयोग होतो आणि यामुळेच तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे जे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात, म्हणजे ह्या नरजनकापासून जी जनुके निर्माण होतात आणि मादी जनकापासून जी जनुके असतात, या दोहोंची जनके ही नवजात जीवाकडे विचरित होत असतात आणि म्हणूनच हा तयार होणारा जो नवा जीव असतो काही गुणधर्माबाबत जनकांशी साम्य दाखवतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे काही गुणधर्म जनकापेक्षा वेगळे असतात, मात्र बरेचसे गुणधर्म आपल्याला सारखे साम्यता दिसते आणि जनुकीय परिवर्तनामुळेच हे सजीवात विविधता आपल्याला दिसते आणि ही विविधता सजीवाच्या बदलत्या वातावरणाशी जुळून घेण्यास आणि त्याचं अस्तित्व टिकवण्यास मदत करत असते आणि त्यामुळेच वनस्पती प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःला वाचवू शकतात. हे एक शास्त्रीय कारण परीक्षेला विचारलं जाऊ शकते. कशा प्रकारे ह्या प्रकारच्या प्रजननामुळे आपल्याला वनस्पती आणि प्राणी यांच्या जाती नामशेष होण्यापासून वाचवू शकतात हे लक्षात घ्यायचं आहे. आता आपण या भागामध्ये पाहणार आहोत वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन. आता वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन आपल्याला पाहताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचं कार्यात्मक एकक आहे. म्हणजे जे काही लैंगिक प्रजनन वनस्पतीमध्ये घडत असते ते फुलामध्ये घडत असते. अर्थात ज्या वनस्पतींना फुलं असतात त्यामध्येच हे वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन शक्य असते. आता फुलांची आपण रचना पाहूया. हे फुलांचे अंतरंग आणि विविध प्रकारचे हे भाग दाखवलेले आहेत. आपल्याला लक्षात येईल फुलांमध्ये बाहेरून आत म्हणजे ह्या बाहेरच्या भागातून जसं आपण आतमध्ये जाल तसं आपल्याला 4 मंडल दिसतात. त्या 4 मंडलामध्ये नंबर 1 इथे जर बघितलं तुम्हाला लक्षात येईल निदलपुंज दाखवलेला आहे. कॅलिक्स त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. या निदलपुंजानंतर दुसऱ्या क्रमांकाचं जे मंडल आहे ते असते दलपुंज. दलपुंज म्हणजे ह्या पाकळ्या ह्या प्रकारचं हे बंडल दाखवलेलं आहे. त्यानंतर जसजसं फुलाच्या अजून मध्ये जाणार तसे आपल्याला हे पुमंग दिसत आहेत पहा.
ह्या पुमंगामध्ये दोन भाग दिसत आहेत. परागकोश पहा आकृतीमध्ये हे परागकोश वरती दिसत आहेत. पुमंग बरेचसे तुम्हाला दिसत आहेत इकडे. आणि ह्या परागकोशाला जॉईंट असलेल्या नलिका बारीकशा नळ्या दाखवलेल्या आहेत त्याला रुंत असं म्हणतात. आणि या दोन्ही भागापासूनच पुमंग हे मंडल तयार होते. त्याला अँड्रोशियम इंग्रजीमध्ये म्हणतात. त्याचबरोबर त्यानंतर येतोय जायांग म्हणजे अजूनही मध्ये तुम्ही गेला तर हा जायांग भाग दाखवलेला बघा. हा मध्यभागी दाखवलेला आहे. हा जायांग म्हणजे गायनोशियम. हा गायनोशियम म्हणजे जायांगाचा भाग हा 3 भागापासून बनलेला असतो. बघा नंबर 1 कुक्षी हे वरच्या भागाला दाखवलेला आहे. त्यानंतर ही कुक्षी ह्या शेवटच्या म्हणजे खालच्या भागामध्ये अंडाशय दाखवलेला आहे. त्या अंडाशयाला जॉईन होणारी हे कुक्षी रुंत दाखवलेलं आहे. ही छोटीशी नलिका दाखवलेली आहे. या 3 भागांपासून जायांग तयार झालेला असते. आता या फुलातील जायांग हा जो भाग दाखवलेला आहे आणि हा पुमंग हा जो भाग दाखवलेला आहे हे प्रजननाचं काम करत असतात. म्हणजे वनस्पतीमधील प्रजनन या 2 भागांपासून या 2 भागांच्या माध्यमाने होत असते. आणि म्हणूनच यांना आवश्यक मंडल म्हणतात. म्हणजे ही अत्यावश्यक मंडल आहेत याच्याशिवाय प्रजनन होऊ शकत नाही. त्याचबरोबर निदलपुंज म्हणजे ही जे खालच्या दिशेला दाखवलेल्या आकृतीमध्ये ही निदलपुंज आणि दलपुंज म्हणजेच त्याला आपण करोला असं म्हणतात. ह्या पाकळ्या दाखवलेल्या आहेत. हे आतील मंडळाच्या संरक्षणाचं काम करत असतात. म्हणजे पहा फुलाची जेव्हा कळी स्वरूप असते सुरुवातीचं त्या कळी स्वरूपात निदलपुंज त्याचं संरक्षणाचं काम करत असते. आणि जेव्हा हे फूल बनते तेव्हा हे जायांग आणि पुमंगच्या आजूबाजूला ह्या पाकळ्या असतात. ह्या पाकळ्या पुन्हा त्यानंतर त्या फुलाचं संरक्षण करत असतात. आणि म्हणून यांना अतिरिक्त मंडल असं म्हणतात. 2 प्रकारची मंडल आपण पाहिली. एक आहेत आवश्यक ज्याच्यामध्ये जायांग आणि पुमंग आलं आणि अतिरिक्त म्हणजे ज्याच्यामध्ये दलपुंज आणि निदलपुंज आलेले आहेत. अशा प्रकारची ही 4 मंडल आपण शिकलेलो आहोत. आता निदलपुंजातील घटक दलांना म्हणजे हे निदलपुंज तुम्हाला माहिती आहे. ज्या वेळेला जे कळीचं स्वरूप असते आणि हिरव्या रंगामध्ये स्पेशल हे निदलपुंज असते आपल्याला माहिती असेल तर ह्याच्यामध्ये जे काही दल असतात जे काही भाग असतात त्यांना निदल असं म्हणतात. प्रामुख्याने ते हिरव्या रंगाचे असतात. आणि दलपुंजातील घटक म्हणजे ह्या पाकळ्या त्यांना पाकळ्या असं म्हटलं जाते. आणि ह्या पाकळ्या आपल्याला माहिती आहे फुलाच्या विविध रंगी आपल्याला आढळतात. अशा प्रकारे हे फुलांचे अंतरंग असते. हे जे पुमंग दाखवलेलं आहे पुल्लिंगी दल असते म्हणजे ते पुल्लिंगाचं काम करत असते. आणि त्यांच्या घटक दलांना म्हणजेच ज्यामध्ये हे जे केसर दाखवलेले आहेत बघा लहान लहान त्यांना ते केसर असं म्हटलं जाते. आणि जायांग हा जो प्रकार आहे हे स्त्रीलिंग असते आणि त्याच्या घटक दलांना त्याचे सुद्धा घटक दल असतात भाग असतात त्यांना स्त्री केसर म्हणजे कार्पल असं म्हटलं जातं. आणि केसर म्हणजे स्टेमन असं म्हटलं जात असते. आता ज्या वेळेला फुलामध्ये पुमंग आणि जायांग म्हणजे हे जे 2 दल दाखवलेली आहेत ही दोन्ही मंडल ज्या फुलामध्ये असतात त्या फुलाला उभयलिंगी म्हणजे बायसेक्सुअल फुलं असं म्हणतात. उदाहरणार्थ जास्वंदीचं फुल आपल्याला माहिती आहे ज्या आकृतीमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. अशी बरीचशी फुलं तुम्हाला तुमच्या आजूबाजूला पाहावयास मिळतील. तुम्ही फक्त बघायचं ज्याच्यामध्ये जायांग म्हणजे हा मधल्या भागात जायांग असेल आणि त्याच्या आजूबाजूला हे पुमंग म्हणजे परागकोश आणि रुंत पासून केसर तयार झालेले असतात. तर हे जर असतील ही दोन्ही मंडलं त्याला उभयलिंगी म्हणतात. आणि जर फुलामध्ये वरील 2पैकी म्हणजे जायांग आणि पुमंग यांच्यापैकी एकच मंडल असेल एक तर जायांग असेल किंवा पुमंग असेल अशा फुलाला एकलिंगी फुल असं म्हणतात. मग त्या एकलिंगी फुलामध्ये जर फक्त पुमंग असेल म्हणजे जर हे पुमंग मंडल असेल त्या फुलामध्ये त्याला नर फुल म्हणतात. आणि फक्त जायांग असेल त्याला मादी फुल असं म्हणतात. आता अशा प्रकारचं उदाहरण तुम्हाला पुस्तकामध्ये दाखवले पपईची फुलं ही जी दाखवलेली आहेत ज्याच्यामध्ये पहा हे मादी फुल दाखवलेलं आहे ज्याच्यामध्ये फक्त जायांग आहे. आणि हे नर फुल दाखवलेलं आहे बघा. दोन्ही फुलं थोडी वेगवेगळी वाटतात तुम्हाला दिसत आहेत तिकडे. हे मध्यभागी तुम्हाला लक्षात येईल. इथे तुम्हाला फक्त पुमंग दिसत आहेत आणि इथे फक्त तुम्हाला काय दिसतंय जायांग दिसतंय. इकडे पुमंग दिसणार नाही म्हणजे हे मादी फुल आहे आणि हे नर फुल. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक फुल हे ओळखता येईल. पहिली गोष्ट उभयलिंगी आहे का एकलिंगी आहे ते ओळखता येईल. आणि एकलिंगी असेल तर त्यातलं मादी फुल कोणतं आणि नर फुल कोणतं या दोन्ही भागावरून म्हणजेच पुमंग आणि जायांग या मंडळावरून तुम्हाला ओळखता येईल. आता बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो बघा इकडे ह्या फुलाच्या रचनेमध्ये पुन्हा आपण बघूया. हा जो देठ दाखवलेला आहे त्याला पुष्परुंत असं म्हणतात पेडिकल. आणि अशा फुलांना पुष्परुंती फुले असे म्हणतात. आणि जर अशा काही फुलं असतात त्यांना देठच नसतो म्हणजे पुष्परुंत नसते त्यांना स्थानबद्ध म्हणजे ससाईल फुले असं म्हटलं जाते. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रिकाम्या जागासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता प्रत्येक पुकेसराला हे जे पुकेसर दिसतंय ना ह्या प्रत्येक पुकेसराला एक रुंत असते
म्हणजे रुंत म्हणजे फिलॅमेंट असते आणि त्याच्या टोकावर म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे ज्याच्यामध्ये परागकोश म्हणजे अँथर हा भाग असतो. परागकोशाचे एक लक्षात घ्यायचे 4 कप्पे असतात, त्यांना कोष्टक असं म्हटलं जाते आणि कोष्टकामध्येच अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होत असतात आणि योग्य वेळी ते परागकोश हे दिसत आहेत, ते फुटतात आणि त्याच्यापासून परागकण बाहेर पडतात. अशा प्रमाणे फुलाच्या अंतरंग आपल्याला पाहायला मिळाले आणि फुलाच्या अंतरंगामध्ये पुमंगमध्ये हा प्रकार आपल्याला लक्षात येईल. त्याचबरोबर जायांग, जायांगचे दल म्हणजे स्त्री केसर, हे स्वतंत्र पण असतात. हे जे आहे स्त्री केसर हे स्वतंत्र असतात किंवा संयुक्त म्हणजे जोडीने सुद्धा असू शकतात. काही फुलामध्ये ते जोडीने असतात. प्रत्येक स्त्री केशराच्या मुळाशी म्हणजे आता बघा फुलामध्ये असं आपण खाली गेले म्हणजे मुळाशी एक अंडाशय असतेच आणि अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ असा कुक्षिरुंत म्हणजे ही नलिका तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे कुक्षिरुंत म्हणजे त्याला स्टाईल असं म्हणतात ती निघते आणि कुक्षिरुंताच्या टोकाशी एक कुक्षी असते आणि त्याला म्हणा स्टिग्मा आणि अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे बघा दाखवलेली आहेत. ही अंडाशयामध्ये बीजांडे दाखवले त्याला ओव्हिल्स असं म्हटलं जाते. प्रत्येक बीजांडामध्ये अर्धसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होत असतो. एम्ब्रिओ सॅक त्याला म्हणतात आणि प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी अर्धसूत्री अंडपेशी म्हणजे एक सेल आणि 2 एकगुणी ध्रुविक केंद्रे असतात. आपण पुढे पाहायचं आहे कशा प्रकारे यांच्यामध्ये लैंगिक प्रजनन होते, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल ज्याच्यामध्ये ध्रुवीय केंद्रके कुठे असतात आणि अंडपेशी कुठे असतात. पुढच्या स्लाइडकडे आपण वळूया. ह्या अंतरंगावर म्हणजे फुलांची तुम्हाला अंतरंग आकृती काढायला येऊ शकते, नावं द्यायला येऊ शकतात किंवा रिकाम्या जागासाठी एक 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 शब्द हे विचारले जाऊ शकतात. तर त्याचा अभ्यास डिटेलमध्ये तुम्हाला करायचा आहे. आता आवृत्तबीजी वनस्पतीमधील द्विफल, आवृत्तबीजी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ज्या बीजांना फुलातील ज्या फळं असतात ज्यांच्या बियांना आवरण असते त्याला आवृत्तबीजी वनस्पती असं म्हटलं जाते. त्यातलं द्विफलन कशा प्रकारे होते ते बघायचं आहे. शक्यतो एक लक्षात घ्यायचं आहे ज्या वेळेला वनस्पतीमध्ये द्विफलन हा जो प्रकार होत असतो त्याच्या अगोदर परागण ही प्रक्रिया होत असते. परागण म्हणजेच अजैविक घटक म्हणजे वारा पाणी असो त्याचबरोबर जैविक घटक म्हणजे कीटक पक्षी किंवा इतर प्राणी किंवा पक्षी असतील त्यांच्या मदतीने परागण होत असते. परागण म्हणजे परागकोशातील परागकण हे या माध्यमातून अजैविक आणि जैविक घटकाच्या माध्यमातून जातात आणि मग ते जायांगावर पडतात आणि जायांगाच्या कुक्षीवर पडतात आणि मग पुढे ते फलन प्रक्रिया होत असते ती आपल्याला पाहायची आहे. आता पहा ह्या पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय जायांग. जायांगाचे 3 भाग लक्षात आले असेल, अंडाशय, कुक्षिरुंत आणि कुक्षी. कुक्षीच्या वरती बघा मी सांगितल्या पद्धतीने अजैविक जैविक घटकाच्या माध्यमातून आपल्याला परागकण या कुक्षीवर जेव्हा पडतात त्यानंतरची ही प्रोसेस आहे. हे परागकण त्या कुक्षीला चिकटतात कारण कुक्षी काय असते चिकट असते. मग परागकण तिकडे पडल्यानंतर ते उडू शकतात पण चिकट असल्या कारणाने ते चिकटतात आणि हे चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर ते अंकुरित होतात. जसं बीजांकुरण होत असते ना त्याचप्रमाणे परागकण सुद्धा अंकुरित होतात, त्याला अंकुर फुटतो आणि त्यातच त्याला 2 पुयुग्मक तयार होतात. पुढच्या आकृतीमध्ये दाखवलेले आहेत बघा. परागकण हे अंकुरित झालेलं आहे आणि त्याच्यापासून ही पराग नलिका तयार झालेली आहेत आणि त्याच्यामध्येच पुयुग्मक आपल्याला दिसत आहेत तिकडे आणि हे पुयुग्मक ह्या पराग नलिकेतून वाहून जाऊन बरोबर अंडाशयामध्ये येत असतात. आता अंडाशयामध्ये आल्यानंतर कुक्षिरुंतामार्फत ते बीजांडातील भ्रूणकोशामध्ये पोचतात. पुढची आकृती पाहूया आपण. पहा इथे दाखवलेलं आहे हे 2 ते पुयुग्म इथपर्यंत आलेले आहेत आणि हे बीजांड दाखवले आहेत. ह्या बीजांडामध्ये हा दाखवलेला आहे तो भ्रूणकोश आणि ह्या भ्रूणकोशामध्ये हे पोचल्यानंतर त्या परागनलिकेचे अग्र फुटते म्हणजे टोक फुटते आणि ते 2 पुयुग्म ह्यामध्ये सोडले जातात. पहा ही मोठी आकृती दाखवलेली आहे, ही नलिका दाखवली आहे. ह्यातलं फुटल्यानंतर काय होते हे पुयुग्म इकडे ह्या भ्रूणकोशामध्ये येतात. ह्या भ्रूणकोशाची ही रचना दाखवलेली आहे. त्यानंतर भ्रूणकोशामध्ये सोडल्यानंतर एक पुयुग्मक त्यातला एक पुयुग्मक आहे तो अंडपेशीशी संयोग पावतो. बघा इकडे अंडपेशी दाखवलेली आहे. ह्या अंडपेशीची एक पुयुग्मक संयोग पावतो तर दुसरे पुयुग्मक हे 2 ध्रुवीय केंद्रकाशी हे ध्रुवीय केंद्रक दाखवलेले आहेत मी आधी ज्याचा उल्लेख केलेला होता. तर दुसरा जो पुयुग्मक आहे तो 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावतो आणि भ्रूणपोष तयार होतो. इकडे भ्रूणकोश नाही हा शब्द बघा, भ्रूणपोष एंडोस्पर्म तयार होतो आणि या प्रक्रियेत 2 पुयुग्मक भाग घेतात आणि म्हणून याला द्विफलन म्हणतात. म्हणजे एकाच वेळेला 2 फलन होतात. नंबर 1 फलन कोणतं होते तर पहिलं
पहिला जो पुयुग्मक असतो तो अंडपेशीशी संयोग होतो आणि युग्मनज तयार होते, इकडे झायगोट तयार होते. म्हणजे हा पहिलं फलन झालं. आणि दुसरं फलन म्हणजे दुसरा पुयुग्मक या दोन ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावतो आणि भ्रूणपोष तयार करतो, म्हणजे दुसरं फलन झालं. आणि म्हणूनच त्याला द्विफलन असं म्हटलं जाते. अशा प्रकारे आवृत्तबीजी वनस्पतीमध्ये द्विफलन प्रक्रिया होते. म्हणजे तुम्हाला ही अशा प्रकारे वर्णन करायची आहे स्टेप बाय स्टेप. आणि कशा प्रकारे परागकणातून परागकण अंकुरित होऊन दोन पुयुग्मक तयार होतात, कशा प्रकारे ते परागनलिकेतून जातात, भ्रूणकोशात सोडले जातात आणि भ्रूणकोशातील अंडपेशी आणि ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पाहून द्विफलन म्हणजे डबल फर्टिलायझेशन प्रक्रिया पार पाडत असतात. आता एकदा का हे प्रोसेस द्विफलन झालं तर त्यानंतर त्या फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात होते, म्हणजे ही बीजांकुरण प्रक्रिया सुरू होते. म्हणजे त्या बियामध्ये रूपांतर होते आणि अंडाशयाचे रूपांतर फळामध्ये होते. मग हे फळ फुटून जेव्हा बीज जमिनीवर पडते, बघा इकडे ही बीज जमिनीवर पडलेली आहे, ते अनुकूल परिस्थिती म्हणजे पाणी, पोषक वातावरण, त्याच्यामध्ये ते मातीत रुजते आणि बीजातील जे भ्रूणपोष आपण जो आधी बघितलेला बघा भ्रूणपोष तयार झालेला आहे, त्या भ्रूणपोषाचा वापर करून युग्मनाजाची वाढ होते आणि मग हळूहळू स्टेप बाय स्टेप हे बीजाकरण प्रोसेसमध्ये आपल्याला नवीन रोपटे तयार होते. आणि या संपूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो, बीजांकुरण असं म्हणत असतो. अशा प्रकारे वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन पार पडत असते, येते लक्षात. आणि ह्याच द्विलिंगी प्रजननावर आपण जर बघितलं तर बहुपर्यायी प्रश्न बोर्डाला विचारले जाऊ शकतात. प्रश्न प्रकार आपण पाहूया. याच्यामध्ये पहिला प्रश्न येऊ शकतो, रिकाम्या जागा भरा. टिंब हे वनस्पतीमधील लैंगिक प्रजनाचे कार्यात्मक एक असते, अर्थात फूल. त्याचा पण सराव असला पाहिजे तुम्हाला. टिंब फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतात, उभयलिंगी. शास्त्रीय कारण पण विचारलं जाऊ शकते. तिसरं, निदलपुंज टिंब रंगाचे असतात, हिरव्या रंगाचे असतात, सहजपणे सांगता येईल तुम्हाला. त्याचप्रमाणे दलपुंजातील घटक दलांना काय म्हणतात, पाकळ्या. आणि पाकळ्या ह्या विविध रंगी असतात, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. पुमंगच्या घटक दलांना काय म्हणतात हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे, पुकेसर. आणि जायांगाच्या घटक दलांना स्त्री केसर. सहसंबंधामध्ये सुद्धा हे विचारलं जाऊ शकेल. अशा प्रकारे रिकाम्या जागामध्ये हा 7वा प्रश्न येतोय. फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण किती मंडले, एकदम सोपा प्रश्न, किती मंडले असतात एकूण? 4 मंडले आणि चौघांची नावं तुम्हाला लक्षात असली पाहिजेत. वेगळा शब्द ओळखा असाही प्रश्न येऊ शकतो की कुक्षी, कुक्षीरुंत, अंडाशय, परागकोश कुठला वेगळा शब्द आहे? बघा जायांगचे 3 घटक पहिले दाखवले आणि मग पुमंगचं दाखवलं, म्हणजे तो वेगळा असेल. किंवा असा विचारला जाऊ शकतो, पुमंग, जायांग, दलपुंज आणि पाकळ्या कशाला, कुठला वेगळा शब्द असू शकतो? हे झाले फुलांचे भाग. पुमंग, जायांग, दलपुंज म्हणजे पाकळ्या हा शब्द हा तुम्हाला इथे वेगळा दिसतो आहे. अशा प्रकारे नावे लिहा. फुलातील आवश्यक मंडले सोपं आहे. फुलातील अतिरिक्त मंडले, उभयलिंगी फुलांची उदाहरणे विचारली तर तुम्हाला सांगता आली पाहिजेत. एकलिंगी फुलाचे उदाहरण विचारलं, पपईचं आपल्याला माहिती आहे, वेगळं अजून तुम्हाला माहितीच असेल ते शोधा, तरी उत्तर लिहिलं सुद्धा हरकत नाही. टिपा लिहामध्ये फुलाचे अंतरंग आकृती सहित तुम्हाला वर्णन करायचे प्रत्येक भाग. आणि आवृत्तबीजी वनस्पतीमधील द्विफलनामध्ये तुम्हाला कशा प्रकारे द्विफलन होते ते स्टेप बाय स्टेप वर्णन करायचं आहे. त्याचबरोबर सहसंबंधामध्ये मी सांगितल्याप्रमाणे असा प्रश्न येऊ शकतो, निदलपुंज जर निदल असेल तर दलपुंजामध्ये काय असणार? उभयलिंगीमध्ये जास्वंदी आहे तर एकलिंगीमध्ये काय असणार? उदाहरण लिहायचं इकडे फक्त. पुमंग म्हणजे पुकेसर असेल तर स्त्री केसर म्हणजे कुठे असणार? जायांग. त्याचप्रमाणे आवश्यक मंडले पुमंग आणि जायांग, तर अतिरिक्त मंडले कोणती? म्हणजे ही 2 तुमची दलपुंज आणि निदलपुंज सांगता आलं पाहिजे. अशा प्रकारे प्रश्न प्रकार तुम्हाला विचारला जाऊ शकेल. व्याख्या लिहामध्ये नॉर्मल, परागीभवन, उभयलिंगी फुले, एकलिंगी फुले आणि बीजांकुरण या साध्या सोप्या व्याख्या पाठांतर करायच्या. पुढील अवयवाची कार्य लिहा. हा फेवरेट प्रश्न येऊ शकतो. कार्य लिहा फक्त की निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग आणि भ्रूणपोष यांची कार्य लिहिता आली पाहिजेत. शास्त्रीयकरणामध्ये वनस्पतीमधील फूल हे लैंगिक प्रजनाचं कार्यात्मक एकक का आहे? फुलच का, बाकी का नाहीत? कारण फुलामध्ये असणारे महत्वाचे प्रजननासाठी आवश्यक असणारे 2 घटक याचं वर्णन तुम्हाला करता आलं पाहिजे, पुमंग आणि जायांगचं. आणि वनस्पतीतील फलनाला द्विफलन का म्हणतात? तर द्विफलन प्रोसेस हे 2 फलन करते. 2 पुयुग्मक, 2 अंडपेशीची आणि ध्रुवीय केंद्राशी जे संयोग पावते ते द्विफलन, 2दा फलन होते म्हणून त्याला द्विफलन म्हणतात. हे सुद्धा लिहिता आलं पाहिजे. त्याचबरोबर साधे प्रश्न,
वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह वर्णन करा, स्पष्ट करा. फुलाची रचना स्पष्ट करा. असे सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात. सो थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. पुढच्या भागामध्ये आपण मानव प्राण्यातील लैंगिक प्रजनन हा भाग शिकणार आहोत.